आज मी छान अशा मटक्याला डिझाईन करणार आहे। तर गोकुळाष्टमीची घरी पूजा आहे कृष्ण जयंतीची, तर त्यासाठी हे मटकं वापरणार आहे। तर मी मटकं घेऊन आले आणि त्याला असं सफेद रंगाने रंगवून घेते आणि वरती डार्क ब्ल्यू असं नेव्ही ब्ल्यू असा रंग देते आणि त्याच्यावरती मस्त अजून डिझाईन करणार आहे। लेस वगैरे सुद्धा लावून घेणार आहे आणि हे सुकल्यानंतर त्याच्यावरती दुसऱ्या कलरने डिझाईन करणार आहे। तर हा मटका आहे आणि हा पाळणा आहे, तर त्यालासुद्धा मी डेकोरेट करणार आहे। तर लेस वगैरे लावून त्याला छान पाळण्याला सजवणार आहे। तर तो कसा सजवते तर त्यासाठी आपली व्हिडिओ बघा। कृष्ण जयंतीची फुल व्लॉग मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे। त्यामध्ये पूर्ण गोकुळाष्टमी आम्ही कशी साजरी केली तर ते सगळं दाखवलं आहे। तर आता मी इथे लाल कलर घेतला आणि नंतर पिंक कलरने असं कमळ तयार करून घेते ह्या मटक्यावरती। खूप सुंदर डिझाईन दिसते। अजून वेगळीही करता आली असती डॉट वगैरे देऊन सिंपल, पण मला हे अशा प्रकारे डिझाईन हवी होती म्हणून मी ते कमळ काढून घेतले। छान असे त्याच्या पाकळ्या खालींसुद्धा काढून घेते आहे आणि हे मी ॲक्रेलिक कलर घेतलेत। माझ्याकडे जे अवेलेबल कलर होते तेच मी घेतलेले आहेत आणि हे बघा ग्रीनने अशी खाली अशी वेल काढून घेते, सुंदर दिसते डिझाईन। दोन्ही बाजूने मी अशा टाईपचे कमळ काढून घेणार आहे आणि मध्ये येलो कलरने स्टार काढून घेणार आहे आणि त्याच्यावरती मी ह्या टिकल्या लावणार आहे छोट्या छोट्याशा, जे डायमंडच्या आहेत ते। तर खूप सुंदर असं मटकं तयार झालं आणि त्यामध्ये माखण म्हणून मी कापूस घालणार आहे। गजरा वगैरे सुद्धा घातलं जातं आणि हे पूजेच्या इथे डेकोरेशनसाठी मी ठेवणार आहे। खूप सुंदर असं मटकं दिसतं। दहीहंडीसाठी सुद्धा अशा प्रकारे मटकं डिझाईन करता येतं। तर माझा मटका तयार झालेला आहे। कसं वाटलं कमेंट्समध्ये सांगा। खूप सुंदर असं मटकं तयार झाले दहीहंडीसाठी। चलो बाय।